स्वागत आहे. आज आम्ही चाललो आहे बाहेर आणि आपण डेली ब्लॉग्सचं चालूच केलं, म्हणजे ब्लॉग्स आपण स्टार्ट केले, मिनी ब्लॉग्स आपण आता पोस्ट केला आहे. सो आता आपण फोन पण घेतला आहे त्याच्यामुळे. सो आज आम्ही जाणार आहे बाहेर डिनरला, कीर्ती आणि मी. कीर्ती येते, तो ऑफिसला गेली होती. सो कीर्ती आली की मग आपण आता आवरून निघू. मी पण आता झोपेतून उठलो आहे, म्हणजे कामावरतून मग मी झोपलो होतो. सो आता आपण आवरू, रेडी होऊ कीर्ती येईपर्यंत. मग बघू काय प्लॅन आहे, कुठे जायचं आहे कुठे नाही काय माहीत नाही आपल्याला. सो आता सपोर्ट करत राहा. आमचा हा स्नो, ही मनी, आमची मांजर जी होती ना मनी, तिचं पिल्लू आहे ना रे. हे बुड्डी झाला, आला लाडा. किती मारलाय हा, किती मारलाय हा, किती नुसता बाहेर जातो हा. आहे का किती लाड देतो ना, किती लाड देतो, किती लावत होतोस अरे हा. सो काय आता आपण भेटू थोड्या वेळात. आपण आवरू आता, कीर्तीला बघू कीर्ती काय म्हणते काय नाही. सो कंटिन्यू. काहीच मी आता रेडी झालेलो आहे, म्हणजे मी फ्रेश वगैरे झालेलो आहे. मी टी शर्ट तर तोच घातलेला आहे, पण आता कीर्ती आला तर मग चेंज करून जाईल. तोपर्यंत मी बोललो आताच नको हे करायला, कारण की कीर्तीचा प्लॅनिंग कसा असतो फेल होतो. सो आता कीर्ती येईल आणि घरात पसार बघू शकतो. म्हणजे मी सगळं आवरलं होतं, ते परत आवरायचं आहे. आणि ते कसं होतं मला आधीचं लुक आणि आत्ता कसं आहे. स्वतः कीर्ती आलं की आपण निघू. आणि खूप गोष्टी करायच्यात मला आता आणि कीर्तीला पण, म्हणजे पुढे फ्युचर, म्हणजे खूप प्लॅनिंग केले आहेत आता. हे करायचं ते करायचं. सो आता आपण बघू, म्हणजे जिम वगैरे चालू आहे आमची. सो लुक पण चेंज करायचा, आधीसारखं लुक करायचं मला, आधीपेक्षा भारी लुक करायचं आहे. सो आता मॅडम येतील, आवरू आणि निघू. कीर्ती आता आली आहे घरी. यार तू कुठे गेले? इकडे मी. तर कीर्तीने आता स्नोचं खायचं आणलेलं आहे, कॅट फूड आणलेलं आहे. तर याची धावपळ बाळाची चालली आहे काही सर. नाही देत जा, नाही देत जा, नाही देत जा. किती काळ आला म्हणलं मगाशी. बाहेर कोण फिरणार? ये इकडे दे, ये धर. टाक ना त्याला खायला. तर काय आमचा बाहेर जायचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे. तर कीर्ती आज घरीच बनवणार आहे. कीर्ती काय बनवणार आहे? आपला बाहेर जायचा प्लॅन कॅन्सल केलास ना. कीर्ती बोलते मी खूप जमले तर आज नको जायला, असं बोलली. मला माहित मी नाही बाहेर जायचं होतं. हा पण मी केलता प्लॅन, आता जाऊ दे कॅन्सल. आता कधी संडेला कितना पकाओगे रे? कुठली गोरीच असते आयफोन मध्ये? गोरीच आहे मी. हा गोरीच आहे. तर इकडे स्नो खातोय. काय करायचं, जायचं की नाही? नाही आता नाही, उशीर झाला खूप. मग आता जेवण काय? मी काहीतरी प्लॅन केलंय जेवणाचा. काय असेल सांगा. घरात जे सामान होतं मी त्याच्यातच बनवणार आहे, फक्त त्याचं बाहेरून थोडंसं आणलंय सामान. काय पण? मागच्या वेळेस पण मी एकदा बनवलं होतं, ते त्यांनी पण बघितलं होतं ब्लॉग मध्ये. बर्गर? नाही. पिझ्झा? नाही. काय बनवणार आहे सांगा? मोमोज? हा, मी चिकन मोमोज करणार होती, पण कोबी आहे घरात म्हणून म्हणलं आज व्हेज मोमोज बनवूया. वेळ असेल. आणि आमच्यात आता चेंज बघा किती झालंय, म्हणजे आधी वेगळं होतं. काय वेगळं? म्हणजे तुम्हाला आमच्या तब्येत काय फरक वाटतो सांग? तब्येत बोलतात झालं बोललं काय माझ्यात काय वेगळं वाटतं? झाली किती तब्येत? आता पण याच्यात दुसरा प्रश्न नका विचारू, खाऊनच झालीये मी. हा, स्वतः पण भेटू. कीर्ती आता घेईल बनवायला जेवण लवकर, मला पण भूक लागली. सो कंटिन्यू करा. तुम्हाला एक गोष्ट शिकवायची होती. कीर्तीने मला ना काम दिलं होतं गाजराचं हे करायला. तर काम हे बघा कसं उडलंय सगळं साईडला. काम असं करायचं ना, परत कोणी सांगितलं पण नाही पाहिजे आणि 4 लोकांनी शिव्या पण दिल्या पाहिजे. हा नाही करते हे पण मला आताच म्हटलं, असं वस्तू घेताना टेकून नाही उचलून घ्यायचं. आणि गाजराचा हलवा पण आहे आज आपल्या मेन्यूमध्ये. सो आपण भेटू, बघू आता कशी बनवते कशी नाही. तर काय आपल्या यूट्यूबला पण आहेत ना 35,000 सबस्क्राईब पूर्ण झालेले आहेत, म्हणजे खूप आधी झालेले आहेत पूर्ण.
आपण व्हिडिओ स्टॉप केले होते म्हणून आपल्याला परतही आपले म्हणजे व्हिडिओ वाढवणं वगैरे बंद झालं होतं. सो आपली ही प्रोफाईल बघू शकता आणि आम्ही कशी दिसतो बघा सांगा. आपले 35 आहेत आणि आपल्याला खूप छान व्ह्यूज होते आधी स्टार्टिंगला, म्हणजे खूप छान. म्हणजे तुम्हाला दाखवतो मी 30,000 40,000 अशा आपल्याला व्ह्यूज असायच्या आधी. नंतर जसं जसं मी स्टॉप केलं ना तसं गॅप पडला. इथे बघा 25,000 सबस्क्रायबर. ज्याने ज्याने ब्लॉग नसेल बघितले तर त्यांनी बघून घ्या. खूप छान ब्लॉग आहे आपल्या आधीचे. हे 20,000 आणि इथे तर 2 मिलियन आहे शॉर्टला. हे आता मधले ज्यावेळेस स्टार्टिंग केली होती ना तसा सपोर्ट पाहिजे, मग ब्लॉग वगैरे बनवायला पूर्ण इंटरेस्ट येतो. तेव्हा खूप भारी वाटायचं आम्हाला. हे बघा 31K 9K 5K म्हणजे 8,000 9,000 11,000 असे व्ह्यूज पाहिजेत. अशी व्ह्यूजची आम्हाला गरज आहे सध्या. आणि हो आपण आता यावेळेस पण आपल्याला असंच पाहिजे. आणि काय तुम्हाला कंटेंट बघायचेच नाही तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आम्ही बनवू त्याच्यावरती. आणि आपला Q&A ब्लॉग हा मेन असतो, तो आता लवकर येईलच. सो आम्ही इन्स्टाला स्टोरी टाकेन तेव्हा तुम्ही बघा. सो आता मी तर गाईज बघू शकता किती मॅडमने घेतलेले आहे स्वयंपाकाची तयारी करायला. अरे मग हे कुठे गेले मोमोज? याच्यानंतर का? आधी स्वीट डिश का? मी नाही चालणार म्हणजे मी खाणार आहे, म्हणजे मी स्वीट डिश मध्ये येतो ना का नाही? तू स्वीट डिश मग स्पायसी आहे का? तो मेरा गुलाबजाम है. मग गुलाबजाम स्वीटच असतं ना. तर मी पण आधी बनवला होता गाजर हलवा, खूप छान झाला होता तो, आहे ना कीर्ती? मला खवा टाकून नाही आवडत म्हणून मी साधाच बनवते. तुपातलं बनवलंय आज. खूप खाऊन रूप येणार आहे आम्हाला आता. थोडं लालसर होतं आपण भाजूया. तो गाईज बनवून झालं तुम्हाला दाखवतो. नाही आता मोमोज तर तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मोमोज कसे बनवते काय नाही का. हे काय खूप झालंय सगळेच खातात, सगळ्यांच्या घरी सेमच बनवतात. आणि आजचा प्लॅन आमचा फेल गेलाय कीर्तीमुळे. तर गाईज कीर्तीने लय मनावर घेतलंय की ब्लॉग बनवायचाच. आता बळ जबरदस्ती मला बनवायलाच सांगते, बनवच. आम्हाला आता युट्यूबवर व्हायचं. युट्यूबवर नाही म्हणजे आम्हाला आवडतं ब्लॉग वगैरे बनवायला असं, है ना रे? हो आपल्या आधीचे ब्लॉग बघितलेत ते सगळे, दाखवले मी आता सगळे. हो आता काय करायचंय? थोडीशी साखर आणि इलायची, म्हणजे इलायचीच्या बाहेरचं काढून त्यातल्या आतल्या ज्या बिया असतात त्या मी बारीक करून घेतल्या. बारीक कशा केल्या? मिक्सरला. असं डल का दिसत ना काय? कवर काढा ना बॅक कवर. दूध टाकलं त्याच्यात? टाकणार. त्या दिवशी तुम्ही अर्धा किलो खाल्लाय ना ते? गणेशला खूप म्हणजे खूप आवडतो माझ्याच हातचा, म्हणून मी बनवते सारखं सारखं. गोड कमीच करते, साखर कमीच करते. मेन गाजराच्या हलव्यामध्ये इलायचीची टेस्ट असते ना, ती खूप आवडते. दिवसातून 4 वेळा चहा पिते आणि गोड कमी लागते. हा पण मी गोड कमीच बनवते. अजून काय? कमीच बनवते मी आधीच गोड आहे एवढा, तर अजून गोडची काय गरज आहे? शुगर होईल ना. काय शुगर होईल. तर आपण भेटू पुढे बनवून झाल्यावर सगळं. यामध्ये आपण दूध टाकलंय ऑलरेडी. हे आता शिजणार. आता तयारी चालू आहे. हे मोमोज आहे ना, मोमोजची तयारी चालू आहे. काय कोबी आहे ना, कोबी आता चिरून घेतलेला आहे. टमाटा आहे, सॉरी टमाटाच आहे ना, गाजर
गाजर. हा. आता मीठ. आता ह्याचं काय करणार? ह्याचं काय करायचं? हे काळी मिरी आणि मीठ टाकून थोडस असं फ्राय परतायचं. करायचं. हो. ठीक आहे, घ्या परतून. शिजवून घ्यायचं ते. तर काय येते मोमोज बनवत चालू आहे. असे बनवतात मोमोज. हा परफेक्ट झालाय कीर्ती. किती वेळ लागेल? इथे व्हिडिओ कॉल चालू आहे. करायचं म्हणलं की 5-6 तास जातात बाबा याच्यातच. तर गाइस मोमोज स्टीम करून झालेले आहे. मोमो मुलींनी मोमोज करून टाकायचं. मोमो होतात. अजून किती होतील? अजून होतील का? किती होतील? मी दुसऱ्या बायकोसोबत नाही बोलत, एकच बायको त्यासोबत बोलतोय. होतील नाही, झालेत नाही, थोडे गार होते ना आता, हे तळायचे. अच्छा तळणार. तर मी इथे आज खूप दमली आहे आता सगळंच करून, भाकरी वगैरे सगळंच करून. तर आता माझ्या मदतीला आलाय गणेश. तर मी स्टीम वगैरे करून इथं ठेवलेत, फक्त हा आता फ्राय करतोय. कसं वाटतंय फ्राय करताना? त्याचा पण चेहरा पडलेलाच दिसतोय. मी पण जमलोच ना. आणि असं नाही, आम्ही दुपारी म्हणजे प्रमोशनला पण गेलो होतो, त्यामुळे म्हणजे काय फुकट तर खाऊन द्यायचं नाही असं केलं तू म्हणलं. म्हणून तिने मला काम लावलं. मी जेवत होते ना. मी पण जेवत होतो. आणि वाजले किती आता? मग असं म्हणून म्हणतो असं बनवत नको. चांगलं बाहेर चांगलं जेवायला चाललो तर अख्खा प्लॅन फ्लॉप केला कीर्तीने. पण घरात जे आपण बनवतो ते किती छान असतं, पोट भरून खातो, टेस्टी पण असतं. मला हे नाही पचलं. किती छान दिसतंय. कीर्ती हे जे बोलले ना ते मला काय पचलं नाही. आणि मी आहे ना सगळ्यांचेच म्हणजे असं मोमोज नाही केले, अर्धी मी रोल पण केले, कारण खूपच उशीर होत होता म्हणून मी हे झाले ब्राऊन, गोल्डन ब्राऊन झाले. त्यातले एक प्लेट घे. तर गाईज आता आपले मोमोज तर रेडी आहेत. ते आपण टेस्ट करून गणेशलाच विचारूया की कसे झाले. मी खाल्ले, मस्त आहेत. आणि आता त्यांना गाईजला पण कळू द्या तुम्ही कसे. गाईजला हा थोडं आता वाढ लागतं. मला चट नव्हतं. बाहेर सारखे झालेत त्या दिवशी आपण खाल्ले ते. खरं सांगा. खरंच बाहेर. चला आता आपण पण एवढे सगळे बनवले, तर हा व्लॉग आपण बघू पुढच्या पुढे.